हॅलो गाईज, आपण विठ्ठल रुक्मिणीचा मेकअप करणार आहोत आणि कॉस्ट्युम मी आणलेला आहे. विठ्ठलाचा मेकअप पण करायचा आहे आणि रुक्मिणीचा मेकअप पण करायचा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगामध्ये येणार आहे, कारण की स्कूलमध्ये पण फंक्शन असतात, आपल्या घरी पण आपण फंक्शन करत असतो आणि वेगवेगळे आपल्याकडे सण असतात. आता एकादशी येत आहे, तर एकादशीला सुद्धा छोटे छोटे मुलं किंवा मोठे व्यक्ती सुद्धा हे मेकअप करत असतात. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटणार आहे. सो तुम्हाला फॉलो पण करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. सो मी स्टार्ट करतेय. आता इथे मी जॉवेसचा रोज टोनर मारतीये. लहान मुलं आहेत, आपल्याला जास्त काही करायची गरज नसते, पण मला असं वाटतं थोडंसं प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला दाखवावं, म्हणून मी इथे आता थोडंसं प्रोफेशनल मध्येच करतेय. तो आता मी इथे जॉवेसचं टोनर मारून घेतेय. छोटीशी मुलगी आहे, टोनिंगची जास्त गरज नाहीये, त्याच्यामुळे फक्त मी एक मारायचं म्हणून टोनिंग केलेलं आहे. टोनर इथे मी प्रतीक्षा मॅमचं ऑइल वापरतेय. मॉइश्चरायझर लावणार होते, पण जर तुमच्याकडे ऑइल असेल तर तुम्ही ऑइलचा उपयोग पण करू शकता. इथे मी ऑइल लावून घेत आहे फेसला, की जेणेकरून आपलं जे कन्सिलर किंवा फाउंडेशन आहे ना, ते व्यवस्थित मेल्ट होईल फेसवरती आणि छानपैकी ब्लेंडिंग होईल आपली. तुम्ही कन्सिलर किंवा फाउंडेशन लावताना ऑइलिंग करून घ्यायचं किंवा मग मॉइश्चरायझर लावायचं. इथे मी सुप्राचं कन्सिलर घेतेय आणि ते मी डायरेक्ट अप्लाय करून घेणार आहे. मला तरी असं वाटतं की मला खूप जास्त करेक्शन करायची किंवा खूप काही लावण्याची गरज आहे, त्यामुळे मी नॉर्मल फक्त तेवढं लावून घेतलंय. सहसा आपल्याला जर का मोठी व्यक्ती असतील तर आपल्याला करेक्शन करावं लागतं, पण छोट्या छोट्या मुलांना आपल्याला करेक्शनची गरज पडत नाही. त्यांची स्किन छान असते, कुठेही डार्क टोन किंवा व्हाईट टोन वगैरे असं काहीही नसतं. थोडंसं लाईट कलरचं कन्सिलर घेते, वरती डोळ्यांच्या खाली लावून घेते. जिथे जिथे आपला हायलाइट एरिया आहे ना, त्या ठिकाणी मी लावून घेते. मी इथे फाउंडेशन वगैरे काही लावणार नाहीये, फक्त कन्सिलरचा उपयोग करणार आहे. ते पण तुम्ही बघू शकता किती नॉर्मल लावते. मी रिकोडचं क्रीम ब्लश वापरतीये. जेव्हा पण आपण कन्सिलिंग करून घेतो किंवा फाउंडेशन वगैरे लावतो, तर काय करायचं, ओल्या स्किनवरती म्हणजे जसं की आपण कॉम्पॅक्ट वगैरे लावून किंवा पावडर लावून पॅक करून देतो बेसला, तर त्याच्या आधी जर का तुम्ही क्रीम ब्लश लावलं ना, तर जेव्हा आपण त्याला लॉक करतो ना, तर इफेक्ट एकदम नॅचरल येतो, खूप सुंदर दिसतं. तुम्ही एकदा ही टेक्निक वापरून बघा. आता मी इथे बेस करून घेतलेला होता आणि त्या बेसवरती मी आता क्रीम ब्लश वापरतीये आणि मग त्याच्यानंतर मी ते लॉक करणार आहे. बघू शकता तुम्ही पुढे. आता मी इथे साधी पावडर लावतीये. मी इथे कॉम्पॅक्ट किंवा मग दुसऱ्या कोणत्याही ब्रँडची पावडर वापरत नाहीये. इथे मी साधी आपली पाऊंड्स पावडर असते ना, तीच लावतीये, कारण ती छोटी आहे आणि आपल्याला एवढं काही खूप महत्त्वाचे प्रोडक्ट्स लावायची गरज नाहीये. माझ्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत, पण लहान असल्यामुळे मी साधी नॉर्मल पावडर लावते आणि तिला खूप गरज पण नाही वाटत मला की खूप काही लावावं वगैरे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की खूप ब्रँडेड लावलं तर खूप छान होतं मान्य आहे मला, पण मग आपली स्किन पण तशी पाहिजे. आता हिची स्किन छान आहे आणि छोटी आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचे ब्रँडेड प्रोडक्ट लावायची मला काही गरज नाही वाटत. नुसतं साध्या पावडरने सुद्धा बघा स्किन किती छान दिसतीये आणि लॉक पण मस्त झालेलं आहे. सर्वात आधी मी थोडासा ब्लॅक कलरचा आय शॅडो घेतेय आणि डोळ्यानंतर आता डोळे उघडू नको, आणि तो आपल्याला कटक्रीज एरियावरती थोडासा ब्लेंड करून घ्यायचा आहे. आता मी थोडंसं छोटंसं ब्रश घेतेय आणि थोडा ऑरेंज कलर घेऊन थोडासा वरती ब्लेंड करते. अरे, कृपया करून थोडंसं शांत बसावे. थोडासा मी ब्लॅक कलर घेते आउटर कॉर्नरला.
मी गालाला पावडर लावायचं आय शॅडो करत असताना कधी पण आपल्याला डोळ्यांच्या खाली एक्स्ट्राची पावडर लावायची आहे, की जी डस्ट असते ना आपली आय शॅडोची ती चिकवरती पडून खराब होत नाही आपला बेस. आणि लहान मुलं खूप त्रास देतात मेकअप करायला. माझे आता दोघं हे बरोबर झालेले आहेत. थोडंसं अशा प्रकारचे ग्लिटर असतात ते मी इथे लावून घेतेय. खूप सुंदर दिसतात हे ग्लिटर. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर दिसतात बघा डोळे. आयब्रो फील करायला मी थोडंसं व्हाईट कलरचं कन्सिलर घेतेय. आपल्याला थोडंसं देवीचा लुक द्यायचा आहे, त्याच्यामुळे कधी पण आय मेकअप हे खूप डार्क असतं ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर मी काय करते आता थोडंसं आयव्हरी टोनचं कन्सिलर आहे ते त्याच्याने आयब्रो मी थोडीशी हे करून घेते, हायलाईट करून घेते. आता आपल्याला बघा लहान मुलांचे आयब्रो तर करता येत नाही, मग आपण काय करू शकतो, तर आपण अशा पद्धतीने देवीचा मेकअप आहे म्हटल्यानंतर तो हायलाईट झाला पाहिजे, वाटलं पाहिजे देवी आहे बुवा असं. आता जर का तुम्ही साऊथ इंडियन लुक मध्ये जाल ना तर तुम्हाला तिथे दिसेल बघा ते किती डार्क मेकअप करतात, तेव्हा त्यांच्या ते देवीचे मेकअप इतके सुंदर उठून येतात. म्हणजे ते लहान मुलांचे सुद्धा खूप डार्क मेकअप करत असतात आणि थोडीशी ती पद्धत मी ते वापरते. आयव्हरी टोनचं कन्सिलर घेतलं आणि ते मी आता आयब्रोच्या खाली लावून घेतेय. आणि आता मी आयब्रो फील करणार आहे. आयब्रो सुद्धा मी एकदम डार्क फील करणार आहे, कारण की आता आपण इथे देवीचा लुक करत आहोत, त्यामुळे घाबरून जायचं नाही, काही होत नाही. कॅमेरामध्ये खूप सुंदर दिसतं उलट, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये. आता इथे मी पीएससीचा आयब्रो फिलर पोमेट घेतेय. थोडंसं घ्यायचं आणि आपल्या नखावर लावून घ्यायचं आहे आणि हे लगेच झाकून द्यायचं, रॅप करून ठेवायचं. ही टीप आहे, कधीही ओपन ठेवायची नाही. पोमेट लगेच सुकून जातात, ते ड्राय होऊन जातात. तर आता मी ते थोडंसं नखावर घेतलंय आणि आता मी आयब्रो फील करणार आहे. आयब्रो फील करायला घाबरायचं नाही अजिबात, आपल्याला डार्क आयब्रो फील करायची आहे. नेमकं आता हे नखावर लावून घेतलं आणि कधी पण तुम्ही लक्ष देऊन बघा, कधी पण आपल्याला ह्या पॉइंटने स्टार्ट करायचं आहे आयब्रो फील. क्लोज. मी खूप लक्ष देऊन तुम्हाला शिकवत आहे, कृपया तुम्ही लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ प्रॉपर बघा. कोणी इतकं प्रॉपर सांगत नाही आजकाल. बघा किती सुंदर आयब्रो दिसते आपली. अशीच आपल्याला दुसरी बाजू पण करून घ्यायची. तर इथे मी इतके डार्क आयब्रो केलेली आहे आणि जेव्हा आपण मळवट भरू त्यावेळेस खूप सुंदर लुक येणार आहे, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. हिला आवडत नाहीये पण पूर्ण गेटअप जेव्हा तयार होईल तेव्हा नक्कीच सुंदर दिसणार आहे, खूप सुंदर दिसतंय. आता माझं हे झालेलं आहे. आता मला मळवट भरायचं आहे, टिक्का लावायचा आहे. आता मी सर्वात आधी हे पावडर जे आहे ते थोडंसं पुसून घेते. बरोबर, मला रुक्मिणी पण ब्लॅकिशच करायची होती, पण ही ऐकत नाहीये माझी मुलगी, नाही म्हणते, त्याच्यामुळे मला असा मेकअप करावा लागतोय. किड्सचे मेकअप नेहमी खूप हे असतात ना, तुम्हाला परत परत सांगतेय, कारण की हे मेकअप शो ऑफ करायचे असतात, दाखवायचे असतात आपल्याला, म्हणून हे मेकअप कधी पण डार्कच करायचे असतात. त्याच्यामुळे कधीही जे देवीचे लुक किंवा देवाचे लुक असतात ना हे खूप डार्क असतात. मुलांना स्माइल करायला लावायची आणि हे जे गोल गोल असतात ना छोटी छोटी गाल, त्याच्यावरती छानपैकी ब्लश लावून घ्यायचंय आपल्याला. इथे मी मेबेलिनची रेड कलरची लिपस्टिक घेतेय आणि त्याच्याने ना मळवट भरते. पहिले मला असं वाटतं की आपण गोल येलो, मी येलो कलर घेतलाय, जे वॉटर कलर असतात बघा मुलांचे पेंटिंगचे, तो कलर घेतलेला आहे आणि आपल्याला गोल करून घ्यायचंय त्याच्याने. मी इथे रेड कलरची लिपस्टिक घेतेय आणि जो येलो केलाय आपण त्याच्या आजूबाजूला राऊंड करून घेते.
छान दिसतंय. आता आपलं मळवट झालेलं आहे. आता आपण काय करू, छोटासा टिंब देऊया इथे मध्ये. इथे मी रिकोडचं काजळ लावतेय बरोबर. काजळ पण मी डार्कच करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला स्मच करणार आहे. खाली बघ, खाली बघ, खाली खाली बघ. काजळ जे लावलेलं आहे ना त्याला मी आता स्मच करणार आहे बरोबर. त्याच्यामध्ये आता मी इथे 4D मस्कारा यूज करतेय. 4D म्हणजे आपले जे नॅचरल लॅश असतात त्याला ते मोठे मोठ्यामध्ये कन्वर्ट करतो. लांब लांब दिसतात आपले लॅश. तुमच्याकडे जो पण मस्कारा असेल तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. देवीचा लुक आहे आणि लॅशेस आपले हे छान दिसले पाहिजे, मोठे मोठे दिसले पाहिजे. तर मी इथे ना काजल पेन्सिल, डोळे बंद कर, काजल पेन्सिल लावते रिकोडची आणि त्याच्यावरती मग मी लिक्विड लायनर लावणार आहे. खूप सुंदर दिसतं आपण अशा पद्धतीने जर लावलं तर. डोळे बंद कर. डोळे उघड, डोळे उघड. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय लुक. डोळे बंद कर. सिल्वर कलर पाहिजे का मला. इथे मी थोडासा शिमरी सिल्वर कलर घेतेय. मला असं वाटतं की आयब्रोला अजून थोडासा दिसलं पाहिजे म्हणून मी काय करतेय, सिल्वर कलर थोडासा अप्लाय करतेय. मी आता पफ टाकून घेतेय. आपल्याला इथे क्राउन लावायचं आहे त्याच्यामुळे हेअरस्टाईल दिसणार नाहीये. तर आपण सुंदर असा फक्त सिंपल असा पफ टाकून घ्यायचंय आणि एक्सटेन्शन लावणार आहे लॉंग हेअर मध्ये. बिंदी पण दिसणार नाही लावली तर. सिल्की केस आहे त्याच्यामुळे मी थोडंसं बॅक कोम्बिंग करतेय कारण तिचे केस बसत नाही. मोठी गाडीने प्रॉब्लेम येईल आपल्याला. गाड्या लावायला लई पजिता होती मोठ्या गाडीचं. टू व्हीलरने आपण कुठे घुसतो. हा हा चालेल. मग मी काय करते, मी टू व्हीलर घेते. मीच घेते टू व्हीलर. समोर बघ. तरी तुला मी देवी बनवते. देवी आणि देवीचे हेअरस्टाईल पफ्स असेच असतात. आणि तुझा टोप येणार आहे तिथे, तो पफ दिसणार नाहीये. याला शूज आणले का मोठे. नाही मग त्याचे बुट तसे बी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ घ्यायचा आहे तो पायांचाच घ्यावा लागणार आपल्याला, तेव्हा बुट नाही लागणार. नाही अगं जेव्हा आपल्याला पूर्ण घ्यायचं असेल ना तेव्हा बुट नाही घालायची. पण जेव्हा काही हाफ करायचं असेल ना कमरेपासून वरती त्याची हाईट पाहिजे. मग तरी दुखत असेल तर मला सांगा. मग मी मला सांग ना, मग तुला दुसरी पिन लावेल ना मग मी मोठी. टिकटॉक लावून दे ना. टिकटॉक वर इथे नाही आता. एक्सटेन्शन कसं लावतात बघा. इथे आपल्याला छोटंसं सेक्शन घ्यायचंय आणि सेक्शन बसत नाही सिल्की केसांवर, त्यामुळे कधी पण अशी छोटीशी बॅक कोम्बिंग करून घ्यायची. असं बॅक कोम्ब करायचं नॉर्मल. बॅक कोम्बिंग केल्यानंतर तुमच्याकडे जो पण होल्डिंग स्प्रे असेल तो होल्डिंग स्प्रे मारायचा त्याच्यावर. जे पण एक्सटेन्शन असतील अशी बॅक कोम्बिंग केलेली असली की ह्या पिना त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित आणि पक्क्या बसतात, जेणेकरून आपलं एक्सटेन्शन अजिबात सुटत नाही. बघा किती परफेक्ट आपलं एक्सटेन्शन लागलेलं आहे. बघा हे अशा पद्धतीने एक्सटेन्शन आपले लागलेले आहेत. थांब दिसत नाही. कोणाला वाटणार पण नाही की आपण एक्सटेन्शन लावलेले आहेत. इतके परफेक्ट लागलेले आहेत हे एक्सटेन्शन. फिर अशी हे बघा किती सुंदर दिसतंय. तुम्ही हा लुक कालिंका मातेला सुद्धा करू शकता आणि आपल्या नॉर्मल देवीचं जे पण रूप आहे त्याला तुम्ही हे लुक करू शकता. आता आपण साडी घालून घेऊ.
तो गाईज मेकअप कसा वाटला रुक्मिणीचा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हीसुद्धा नेक्स्ट टाईम अशा प्रकारची देवीचा लुक नक्कीच क्रिएट करायचा आहे. चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आमची विठ्ठल रुक्माई लुक किती सुंदर झाला आहे. बाय, आय लव्ह यू.